ज्या दादांच्यामुळे राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन करायची वेळ आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आनंदात होतो. आज त्याच नागपूरच्या कार्यालयामध्ये दादांना श्रद्धांजली कसं व्हायचं. मी सध्या नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आहे आणि इथे बघतोय आपण की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि जनसामान्याचे नेता अजित पवार यांचे जे अस्थिकलश आहेत ते नागपुरात आणण्यात आलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अस्थिकलश ठेवण्यात आलेला आहे. इथे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नव्हे तर अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील इथे येऊन श्रद्धांजली अर्पण करून गेलेले आहेत. आपल्यासोबत इथे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ज्याप्रमाणे बघतोय की अस्थिकलश आणलेला आहे इथे आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांच्या पुन्हा भावना ज्या आहेत त्यांना अनावर होत आहेत श्रद्धांजली वाहताना. माझ्यासोबत अनिल अहिरकरजी आहेत, चौकसे सर आहेत, त्यानंतर टाकसांडे सर आहेत. यांनी मोठ्या प्रमाणात अजित पवार असतील यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक अशा त्यांच्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना भावना अनावर होत आहेत. काय सांगाल, आज इथे अस्थिकलश आणण्यात आला. आपण बघतोय की तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित नाही तर अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे येऊन गेलेले आहेत. नागपूरचे सर्वच मान्यवर जवळपास सकाळपासून रीग लागली आहे त्यांची. असा एकमेव नेता जो कोणतेही कार्य बघतो करतो न म्हणता ताबडतोब करणारा, ब्युरोक्रॅटवर नियंत्रण ठेवून काम करून घेणारा, जनमानसामध्ये सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 पर्यंत सातत्याने काम करणारा असा नेता, एकमेव नेता आमच्यामधून निघून गेला आहे. आमच्या पक्षावरचं, आमच्या सर्वांवरचं छत्र हरवल्यासारखं आम्हाला वाटलं. अचानकपणे ज्या परिस्थितीत गेले ते फार अपार दुःख आहे. आता आमचे अश्रू सुकलेले आहे. एवढ्या दिवसापासून आम्ही काम करतो. अनेक आठवणी आहे त्यांच्या. त्यांनी मला एकत्र असताना 5-6 वर्ष आधी त्यांनी मला अध्यक्ष केलं होतं. आवर्जून बोलावून त्यांना अध्यक्ष करा असा आदेश देऊन अध्यक्ष केलं होतं. 4 वर्ष मी ते काम सांभाळलं. त्यानंतर वेगळं झाल्यावर सुद्धा त्यांचा आग्रह होता का अनिल अहिरकर अध्यक्षाचा. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या किती प्रेम माझ्यावर असेल. जेव्हाही नागपूरला यायचे, तुम्ही आठवणी म्हटलं म्हणून सांगतोय, दरवेळेला माझ्याकडे यायचे. सुनेत्रा वहिनी आल्या, त्यांनाही घेऊन माझ्याकडे आले. त्यांचे चिरंजीव परिवार ते सर्व घेऊन यायचे. म्हणजे काहीतरी प्रेम माझ्याविषयी त्यांच्या मनात असावं. आम्ही त्यांचा खूप आदर करायचा. तर त्या अनुषंगाने माझ्या त्या भावना आहे त्यांच्याविषयी. असं वाटतं की घरचाच एक जीव निघून गेला आमच्यामधून. खूप सहन होण्याच्या बाहेरचं दुःख आहे. आज आम्ही अस्थिकलश कालच स्वीकार केला या ठिकाणी व इथे आज सकाळपासून रीग लागलेली आहे. आज अस्थि दर्शनचा कार्यक्रम आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात ठेवला. सर्व पक्षीय लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 वाजता आम्ही इथनं आंबोरा पवित्र स्थळ आहे, 5 नद्याचा संगम आहे, त्या ठिकाणी यांचं विसर्जन करण्याकरता आम्ही इथून प्रस्थान करणार, सुरुवात करणार. नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत होणार आहे. पण नागपूरपासून मग आम्ही आंबोऱ्याला जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अस्थि विसर्जन करणार आहोत. दादांचे शब्द आजही माझ्या कानात गुंजत आहेत आणि दादांचे शब्द म्हणजे दादांची सही होती. असेंब्ली पिरियडमध्ये त्यांनी मला सकाळी 6ची अपॉइंटमेंट दिली आणि मी 5:45ला तिथं पोहोचलो. मला असं वाटत होतं का मी लवकर आलोय म्हणून, पण बघतोय तर दादा ऑफिसमध्ये बसून काम करत होते. मी जेव्हा दादावर जवळ गेलो त्यावेळेस माझे मित्र राजू भाऊ राऊत हे सुद्धा होते आणि दादानी मला म्हटलं का चंद्रपाल, अरे काय फक्त रामटेक बघतोय, तुला काय रामटेकसाठी मी प्रदेश उपाध्यक्ष केला आहे का? म्हटलं नाही दादा, अरे तुला रामटेकला बारामतीच करायचं नाही आहे, तर बारामती सारखा विकास संपूर्ण विदर्भात तुला करायचा आणि त्याच्यासाठी मी तुला हे पद दिलं आहे. आणि त्यांनी आपल्या PS ला बोलवलं आणि म्हणे यांनी जे एक ब्लूप्रिंट दिली आहे आणि जे म्हणजे मी पूर्ण डेव्हलपमेंट ऑफ विदर्भ बाबत जे दिलं होतं याच्यासाठी मंत्रालयात मिटिंग लावू म्हणे. आणि त्या मंत्रालयाच्या मिटिंगची आठवणच फक्त माझ्याजवळ आहे, कारण की आज दादा आमच्याजवळ नाही. काय तारीख दिली होती तुम्हाला मीटिंगसाठी? ह्याचं सगळं त्यावेळेस असं याचे इलेक्शन चालू होते ना नगरपालिकेचे वगैरे,
तर त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये तर ते शक्य नव्हतं, कारण की सगळं आचारसंहिता लागलेली होती आणि दादा रोज दौऱ्यावर होते. मग आता रामटेकचं बारामती तुम्ही केव्हापर्यंत करणार आहे? दादांचं स्वप्न आहे. रामटेकचेच नाही, संपूर्ण विदर्भात बारामती सारखा विकास करू आणि हीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दादाला खरी श्रद्धांजली राहील. आपण बघतोय हे की राजाभाऊ टाकसांडे हे देखील प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी सोबत आहेत आणि आता ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ते नियुक्त झाले होते. काय सांगाल, तुम्ही बारामतीत देखील जाऊन आलेले आहात. दादांचा गेल्या 25 वर्षापासून माझे संबंध आहे. युवकचा प्रदेश उपाध्यक्षापासून अनेक दादांनी माझं काम बघितलं. दादांचे खूप जवळचे संबंध होते. कुठलंही काम घेऊन गेलं तर दादा कधी नाही नाही म्हणायचे आणि लोकांच्या कल्याणाचे कामं दादांनी आमच्या सोबत केलेत. मी जिल्ह्याचा निरीक्षक असताना सुद्धा, वर्धा जिल्ह्यात निरीक्षक असताना दादा आमच्या दौऱ्यात होते. अनेक आठवणी आहेत दादांच्या, ज्या सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम दादांनी केलं. माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक जिल्ह्याचा अध्यक्ष बनवलं, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष बनवलं, हे दादाची कृपा आहे. एक सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम दादांनी केलं. आमच्या वर्षी आज खऱ्या अर्थाने छायाच कमी झाली. एक वडिलांसारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमच्यात होतं आणि ते वडीलच गेल्यासारखे असं दुःख आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना, कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, शेतकरी असो, सामाजिक असो, त्याला थांबून त्याचं काम समजून घेण्याचं काम दादांनी केलं. कधीच नाही नाही म्हटलं. दादांनी एक शब्द दिला की ते पूर्ण व्हायचं आणि न होणारं काम दादा स्पष्टपणे सांगायचे की हे काम होऊ शकत नाही, तू काही फालतू भानगडीत पडू नको. असा स्पष्टवादी नेता महाराष्ट्रातला पहिला दिसला. सामान्य सकाळी 6 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत दादा काम करणार आहे. अनेक आठवणी आहेत दादासोबतचं जेवण, अनेक आठवणी दादांच्या आहेत. खऱ्या अर्थाने आज वडिलांसारखं छाया आमच्यावरची गेली असं आम्हाला वाटते. नक्कीच. आपण बघतो आहे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे अजूनही हळहळतो आहे. आपल्यासोबत लाडक्या बहिणी आहेत. काय सांगाल? एकच म्हणेन की आमचे जे दादा आहे ते कुठेतरी हरपले आहे. लाडक्या बहिणीचा विचार करणारे दादा होते. अगदी चिमुकल्यापासून तर म्हणजे म्हातारे लोकांपर्यंत विचार करणारे आमचे दादा, बळीराजाचा विचार करणारे दादा आता कुठेतरी हरपलेले आहे. लोक म्हणते की 3 दिवसाचा दुखवटा आहे, पण आम्ही जे दादा प्रेमी आमच्यासाठी हा आयुष्यभराचा दुखवटा झालाय की दादा आम्हाला दिसणार नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत जे महिलाचा जो सन्मान होता तो खरं जर कुठे भेटलाय तर दादांनीच दिलेला आहे. आणि माझ्या तरी आधी मी जेव्हा दादाला भेटायच्या अगोदर मला सांगायचे की दादा म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहे, तर कुठेतरी भीती वाटायची. माझं लहान बाळ होता, सगळ्यांना माहिती आहे, 4 वर्षाचा. दादा लास्ट माझी आणि त्यांची भेट शिक्षक सहकारी बँकमध्ये आले होते ते. तर माझा मुलगाला सुद्धा इतकं प्रेम आहे ते की मी तो रात्री 2 वाजता सुद्धा बडबडतो दादासाठी की ताई मम्मा दादा चले गए ना, दादा को नहीं जाना था ना, वो कितने अच्छे थे, मुझे जाना ही पडेगा, उनको बचाना ही पडेगा. म्हणजे इतकं अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा दादासाठी इतकं प्रेम आहे. असं वाटत आहे की काय बोलू काय नाही. अरे कुटुंबातला आमच्या कुटुंबात एक व्यक्ती गेलं, वरिष्ठ व्यक्ती गेला आणि एवढं प्रेम, दादा एवढं सगळं प्रेम करत होते. ते व्यक्ती गेले, आपल्याला सोडून गेलं असं जाणीव होतेच नाही की ते आपल्यामध्येच आहे आणि नेहमी आपल्यामध्ये राहील. सगळ्यांना प्रेम वाटेल आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर असं माहित होतं बरं अश्रू येते त्यांच्या. बघा, दादा जे व्यक्तिमत्व होते ते राजकारणात असा व्यक्तिमत्व होणे म्हणजे एक अपवादच आहे. दादांचा संघर्ष या महाराष्ट्राकरता एवढा मोठा राहिलेला आहे की अन्य पक्षाचे लोक सुद्धा दादांना श्रद्धासुमन वाहण्याकरता, श्रद्धांजली वाहण्याकरता इथे उपस्थित होत आहेत. आपण सगळे बघत आहात ती गर्दी. ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधीच भरता येणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राने दादांना धावताना बघितलेलं आहे, काम करताना बघितलेलं आहे, संघर्ष करताना बघितलंय आणि महाराष्ट्राला पुढे नेताना बघितलेलं आहे. परंतु आज जी पोकळी निर्माण झालेली आहे ती आमच्याकरता सुद्धा हे दुःख कसं सावरून पुढे जावं हा आमच्या पुढे पण एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. खूप वाईट प्रसंग आजचा वाटत आहे. सगळ्यात आधी मी राष्ट्रवादीची विदर्भ अध्यक्ष माधुरी पालिवाल आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडून सगळ्यात आधी आज दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आज राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आत्ताच नुकते अधिवेशनात चिंतन शिबिर नागपूरचं झालं होतं.
दादांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं. ज्या दादांच्यामुळे राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन करायची वेळ आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आनंदात होतो. आज नागपूरच्या कार्यालयामध्ये दादांना श्रद्धांजली कसं व्हायचं हा सर्व प्रसंग इतका दुःखद आहे की शब्दामध्ये पण दादांच्या आठवणी. माननीय अजितदादांचा अस्थि कलश आज या ठिकाणी आहे नागपूरमध्ये. तुम्ही जे म्हटलं की सर्व क्षेत्रातील एक व्यक्ती, एक पर्सनॅलिटी अशी असते की तिला पक्ष बांधून ठेवू शकत नाही. तीच पर्सनॅलिटी अजितदादांची होती आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचा उमदेपणा, हे सगळं जे होतं, त्यांचा हजरजबाबीपणा, या सगळ्या गोष्टी एक राजकारणातील एक व्यक्ती या नात्याने मी जो त्यांचा अभ्यास किंवा मला जे त्यांचं दर्शन झालं आहे ते निश्चितपणे असं आहे की कुठल्या पक्षाशी त्यांची सीमित बांधणी नव्हती आणि त्या अर्थाने निश्चितपणे एक मोठी हानी देशाची, राज्याची झाली आहे. एक कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय मोठा आणि कठीण खडतर प्रवास असतो आणि तो तेवढा मोठा प्रवास केल्याच्या नंतर दादांची जी व्याप्ती होती ती अतिशय मोठी होती. मला एवढंच म्हणायचं आहे की हा प्रसंग अतिशय वाईट आलाय. काय बोलावं, शब्द अपुरे पडताय. न भूतो न भविष्यती. आमच्या दादासारखी कोणीही ना आधी होतं ना याच्यानंतर कधी होणार पण नाही. हृदयापासून हृदयापर्यंत जोडले गेलेले ते व्यक्ती आज लाखो लोक त्यांच्यासाठी हळहळत आहेत. छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत त्यांनी नाव कमवलं. त्यांच्या त्या स्वभावामुळे, त्यांच्या त्या कामामुळे. पहाटेपासून उठून कोणते नेते करते हो कामं, आमचे दादा करत होते. जास्ती काही मी बोलू शकत नाही कारण मन भरून येते. अगदीच आपण बघतो आहे की अजूनही कार्यकर्ते जे आहे यांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे अस्थि कलश आहे आणि आपण बघतोय शब्द दिला की पाळणारा, जनतेच्या हितासाठी अहोरात्र राबणारा, ज्यांच्या शब्दात होती धार कर्तृत्वाची, ज्यांच्या नजरेत होती आज प्रगतीची, विकासाच्या वाटेवरचा उमदा योद्धा हरपला, असा मजकूर देखील इथे लिहिलेला आहे. आणि शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आपण बघतो आहे. इथे अनेक जे आता पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भावना देखील आपण ऐकल्या. अजूनही त्यांना पटत नाहीये की कुठेतरी दादा आता आपल्यात नाही आणि त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळतात. आणि आज या अस्थि कलश जे आहेत नागपुरात आणण्यात आले आहेत आणि याचं विसर्जन जे आहे नजीकच्या अंबोरा येथील नदीमध्ये अस्थि जी राख आहे त्याचं विसर्जन होणार आहे. आणि आपण बघतोय इथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच नव्हे तर इतरही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यांची सकाळपासून अस्थि कलशाला दर्शन आणि श्रद्धांजली वाहण्याकरता इथे पोहोचत आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.